फुगड्यांचो खजिनो ह्या पुस्तकाच्या निमतान सगळ्यां खातीर आज उक्तो जातलो आनी ह्या रूपान आमची गिरेस्त तशी संस्कृताय परंपरा आमची कवना जी आमची आजी पणजी शेणजी जावं म्हणटाली ती आमच्या सगळ्यां खातीर आमच्या मेरेन ही गंगा पावली. धारवाडकर साहेब, त्याचप्रमाणे सचिव श्री तांबाजी, त्याचप्रमाणे या मार्शल नगरीचे आणि अर्थात आमच्या अंत्रुज महाराष्ट्रातले एक उत्कृष्ट कलाकार आदरणीय नाविलकरजी, ज्यांच्या सहकार्यानं आजचा हा संपूर्ण महोत्सव आणि खास करून गोवा सरकारच्या वतीनं ज्या संचालनालयानं ही जबाबदारी घेतलेली आहे त्या खात्याचे संचालक श्री केदारजी नाईक, त्याचप्रमाणे गोवा पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापन संचालक श्री कुलदीप आरुळकरजी, आजच्या गजरगात एकमेकांना पाया पडत गेली 20 दिवस किंवा त्यानंतर सुद्धा ह्या विठ्ठलाचा जो भक्तिभाव जो आहे, जो श्रद्धा जी आहे, ती श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच या श्रद्धेभावेमुळे किंवा प्रेमामुळेच आज संपूर्ण इथं आज या शामियान्यात किंवा या सभागृहात जिथले जेवढे आज कानसेन तानसेन आज इथं जमलेलं आहे, त्या सुरेल आवाज, जे अभंग त्याच संतांनी तुमच्या आमच्यासाठी रचलेले आहे. आणि त्या अभंगामध्ये आपण एक ओळीचा जर आपण विचार केला, त्याचा अर्थ जर आपण समजून जर घेतला, तर मला वाटतं जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खरोखरच एक प्रश्न पडतो, या संतांनी केलेल्या अभंगवाणीचा मध्ये आपण जीवनामध्ये फक्त ऐकतो का, त्याचा आपण प्रत्यक्षात आपल्या जीवनामध्ये आपण अनुभव घेतो किंवा तो अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो, हाही तेवढंच महत्वाचं आहे. संगीतातून आपल्याला सुखद आनंद मिळतोय, त्या संगीतामधून आपल्यावर ताण जो असतो, जो तणाव जो असतो, तो आपण कधीतरी कमी करतोय. पण तदनंतर काय, जर भावना, माणुसकी, ज्यांनी एकमेकांना आधार केलेला आहे, मदत केली आहे, त्यांचा परोपकार मान आपण कधीच विसरू नये. हेच तर आपल्या संतांनी आणि ह्याच भक्तिमय ओवींनी आपल्याला सगळे गायक जे आहेत तुमच्या समोर त्या सुरांचा आज वर्षाव करीत आहेत. त्याच वर्षावामध्ये आणि या वर्षा ऋतूत, या पावसाळ्यात आपण भर या सभागृहात बसलेलो आहोत. मी एवढंच म्हणेन की आज पर्यटन खात्यानं या सुरेल संगमाची किंवा सुरेल आज साथीचे आज आमच्यासाठी आज परभणी इथं आज करून दिलेले, त्याबद्दल मी पर्यटन खात्याचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. आणि तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन मी त्याचसाठी करतोय कारण त्याने 2 या चिमुकल्या अशा कलाकारांना तुमच्या टाळ्यांचा जो कडकडाट जो होता ना, तो पाहिल्यावर निश्चितच आमचा टिकलीवर गोवा हा जर जगाच्या नकाशावर कशासाठी पोहोचला तर तुमच्या टाळ्यांच्या गडगडाटामुळे पोहोचलेला आहे. कारण तुम्ही दिलेलं उत्तेजन, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन हे खूप मोठं आहे. आणि यातूनच कलाकार घडतोय आणि त्याच कलाकाराची आज आठवण सातत्यानं आपण त्यांच्या गायनामधून आपण याच हृदयात ठेवत केलेली आहे. आणि म्हणूनच मी एवढंच म्हणेन, जो वारसा, जी संपत्ती आपल्याला काय मिळेल यासाठी वारेकरी कधीच त्या विठ्ठलाच्या दरबारी जात नाही, पण आम्हा तुमचं सर्वांचं भलं व्हावं हेच सगळ्यासाठी मागणं करण्यासाठी जो माझा 85 वर्षाचा जाणता विठुराया त्याच विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी जातो, तोच पांडुरंग जातो, तोच एकनाथ जातो, तोच तुकाराम जातो,
तोची तीच चोखामळी ह्या सगळ्या या सगळ्या संतांचं दर्शन ह्याच अनोख्या दिवसात आपल्याला होत आहे. आणि म्हणूनच मार्शलचा चिखलकाला हा सुद्धा त्यात अनुषंगानं आज इथं आयोजन केलेलं आहे. चिखलकाला किंवा कोणत्याही एका वर्गणीचं आज आपण महोत्सव घडतो त्यासाठी एक निमित्त असावं लागतं. आणि निमित्त म्हणजे मार्शलच्या आमच्या पूर्वजांनी रचून ठेवलेला हा चिखलकाला आहे. या चिखलकाल्याच्या शुभमुहूर्तावर आजच्या मी मार्शल नगरी आणि संपूर्ण गोमंतकीयांना मी शुभेच्छा व्यक्त करतोय. आणि उद्याच्या आषाढी एकेदशीच्या संपूर्ण तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करून मी इथं माझे 2